Hello Udaipur, welcome to my channel. Hello channel, welcome to my guys. Oh मेरे सेठ, नमस्कार करो सबको। अभी हम उदयपुर पे आ गए और अभी खाने का टाइम हो गया है, भूख लगी है। अभी खा पी कर घूमेंगे, पैलेस वगैरह सब दिखाएंगे आपको क्या होता है क्या नहीं। खाना खा के मुझे फोन करना। हाँ जी, एकाला घेतलंय 200 देऊन सगळं फिरवणार आहे राडा। बोल के काहीतरी डोळे बघा असला जाम आहे ना आता, झोप यायला लागली झोप। Guys, we are at Pichol Lake. पिचोला लेक का? ए शिट्टी उतरलेला आता इथनं गाईज बघा इथनं अशी रोपवे चालली आहे, वर कुठलं तरी पॅलेस आहे, रोपवे आहे त्याला जायला। आणि ब्लॉगिंग चालू केली भाई, आता स्टोरी बिरी बंद केली। हा देखो भाऊ, मेरी बात सुनो, क्या चीज़ है यहाँ पे। देखो भाऊ, ये जो लेक देख रहे हैं ना आप लोग, ये लेक क्या है, उदयपुर का सबसे बड़ा लेक है। इस लेक का नाम है पिछोला लेक बोला जाता है। पिछोला ये पिछोला में से क्या सिटी के बैक साइड में बना हुआ है, पिछवाड़े भाग बना है, जिसको पिछोला बोला जाता है। वैसे भाऊ क्या है, उदयपुर को झीलों की नगरी बोला जाता है, लेक सिटी बोला जाता है। उदयपुर में से 20 लेक्स बने हुए, 3 लेक सिटी के अंदर बने हुए, बाकी लेक सारे आउट में बने हुए। जितने भी लेक है सारे कनेक्टेड लेक है, पानी वेस्टेज नहीं जाता। अगर इस लेक में ज्यादा पानी होता है दूसरे लेक में चला जाता है। ये राजाओं के टाइम से बने हुए सारे, और सारे आर्टिफिशियल लेक है। फिर सामने आइलैंड देखो पानी के बीच के अंदर, उसको जग मंदिर बोला जाता है, जिसके एक तरफ मंदिर एक तरफ मस्जिद है। मंदिर मस्जिद दोनों ही है इसी। पर इसमें क्या सिस्टम किया हुआ है, इंडिया के अंदर जितना भी महंगा शादी होता है, जिसको शाही शादी बोला जाता है, वो यही होता है। जैसे अंबानी गेट के बदले हुआ ईशा अंबानी का 2018 के अंदर, 2004 के अंदर रविंद्र टंडन के अंदर हुआ। जितना भी रॉयल मैरिज हुआ इसी के अंदर। पहले क्या कि ऑल टाइम के अंदर एक छोटा सा मंदिर था, एक मस्जिद था, इसलिए मंदिर मस्जिद बोला जाता है। और ये अभी तक वो 5 स्टार रेस्टोरेंट है। शाम को लंच या डिनर क्वालिटी। संध्याकाळी भारी, संध्याकाळी मस्त सनसेट होतो, ते एक नंबर आहे क्वालिटी। 180 रुपये पर पर्सन फिरायला बोटमध्ये, तिथे 20-25 मिनटं फिरवतात। तिकडे बघा, तिकडे डोंगर आहे, त्याचे डोंगर दिसतील, ते डोंगर तिथं आहे सज्जनगड। मला तिकडे जायचं आहे आम्हाला, बघूया। तो एक जण म्हणला बंद आहे आणि एक जण म्हणला चालू आहे। सो लेट्स सी क्या होता है। झालं गाईज, लेक पिचोला फिरलो आता, फिरून मस्त आहे सगळं। आता तिथनं बघू, तो म्हणतो इकडे तिकडे सगळं बोर सांगतात। इथे बघा, इथं हे सगळं जुनं ट्रेडिशनल सगळं इथं भेटतं। चादर, साडी, कुर्ते सगळं एकदम क्वालिटी, काहीतरी सांगत होते त्यांनी, व्हिडिओवर काढू दिली नाही। सगळं ओजी असतं, सगळं ओजी, पण महाग आणि स्वस्त दोन्ही आहे। आणि 12 महिने थंडीत गरम होतं चादर आणि गरमीत थंडी होती चादर, असं सगळे चादर आहे डेंजर। आता 20,000 रुपये इकडेच गेलेत, एक ब्लँकेट आणि 3 साड्या आहे, लय डेंजर विषय। आता इथनं आम्ही चाललो पॅलेस,
आता पॅलेसचा असा विषय आहे की 450 रुपये आतनं बघायला भेटतं आणि आत काय असं एवढं हे नाही आहे. एक राजे महाराजे राहतात अजून पण त्यांचे तिथं सोडत नाही आणि हॉटेल वगैरे असतात आतमध्ये तिकडं पण जाऊ देत नाही. फक्त म्युझियम वगैरे असतं तिकडं आता आणि 50 रुपये तिकीट असतं जे बाहेरनं आपल्याला बाहेरनं पॅलेस बघायला भेटतं फिरून अख्खं. तर मग आता मी बाहेरनं बघणार जरा फोटो बिटो काढणार तेवढं नॉर्मल बघून मग मार्केट फिरणार आणि तिथनं बघू मग उद्या जाणार आहे. उद्या एक भारी विषय लय क्वालिटी विषय तिकडे जाणार उद्या. चलो मस्त आहे ना. असा एखादा पॅलेस पण होता आपल्या पुण्यात. भाऊचा आहे एक पॅलेस. हो भाऊ तुमचं पॅलेस सांगा ना कुठे आहे. भाऊचं एक पॅलेस आहे ना पुण्यात त्याचा पण एक ब्लॉग करेल. भारी ओ बिरो भाई आपले तिकडे पण किती आहे. संपत आली ना त्याची गाईज मेमरी संपत आली मेमरी कार्डची. तर विषय असा झाला सगळा लफडा होतोय लफडा. आतमध्ये 4-5 ब्लॉग आहेत तर मला त्यांचा एडिट करून मला सगळं करायचं आहे पण हा सगळा अर्धवट विषय होईल असं जरा मला थोडीशी शक्यता येत आहेत. तर बघू आपण जेवढं चांगलं दाखवता येईल जेवढी आमची बडबड दाखवता येईल जेवढं बाकी सगळं दाखवता येईल तेवढं दाखवायला पुरेपूर प्रयत्न असणार आहे. तर तुम्ही कुठं जाऊ नका इथेच थांबा. आम्ही पण इथंच आहे. तुम्ही तुमच्या घरी बघून ब्लॉग बघा बसून ब्लॉग बघा. आम्ही आमचं फिरून तुम्हाला ब्लॉग दाखवतो. सो प्लीज नक्की बघा. थोडंसं मला माझी बडबड मला टाईमपास मी खासव दिसते माझं सगळं स्किप केलं तरी चालेल पण जे दाखवते ते बघा. जान ले गए गाईज आहे बघा इथं फिरायला तुम्हाला बस पण असते अशी त्यातनं पण फिरू शकता. ते घेऊन फिरा अरे ते जे आहे ते त्यातनं फिरा त्यातनं हातपाय तुमचे दुखणार नाही. खूप मोठे आहे कारण आणि त्या आतलं ते एवढं आतमध्ये फिरायची तुम्हाला काही गरज नाही आहे. आपलं बाहेरनं फिरायचंच घ्या 50 रुपयाचं आपलं तिकीट निवांत. आतमध्ये तसं काही एवढं नसणार आहे आणि ते लय मोठे फिरायला एवढं तुम्ही फिरू पण नाही शकणार. सो एक्सक्यूज मी रेट फिक्स रहता है. तिथं आज जायचं का इथं पुढे जाऊ ना. आज जायचंय का चल 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 परत येणार नाहीत ना आपण. सर कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन कसं आहे. फालतू लॉगर्स बोलत नाही मी. यांना जास्त सबस्क्रायबर त्यांनी माझ्याकडे. गाईज सबस्क्राईब करा जास्त करायचे ना तोपर्यंत बोलणार नाही म्हणते. हा बिरू शेट कैसे लग रहा है आपको इधर आके. मस्त आहे ना सब एकदम मस्त. कॉलेजला जाऊ शकता तुम्ही. आता इथनं परत बाबा आपलं तिकीट इथपर्यंतच आहे. अरे सांगितलं मी 50 तिकीट असतं 450 टिंगल काय सूरज लाज वाटते का तुला. लाज वाटते का तू सांग मला इथं सगळ्यांसमोर सांग मला. 400 तिकीट काढलेले नाही असं खोटं काहीतरी सांगू नको तू. घामेला लागला आणि ना एवढं ट्रॅव्हलिंग झालं ना नुसतं इथनं सगळं पाणी चेंज झोप कमी ट्रॅव्हलिंग जास्त त्यात ना जरा काळा पडलोय आणि त्याचं श्रावण महिना आहे तर मग कटिंग दाढी बिडी पण घाण सगळं घाण दिसते. मला तुम्ही जरा कमी बघ तरी चालेल म्हणजे मला बघितलं तरी चालेल. हे बघा असं झालं सगळं फूड वगैरे आले खूप ट्रॅव्हलिंग खूप झाले. गाईज आता चाललो बाहेर.
समझने वाले को इशारा काफी कॉफी आहे. दाखवत काय होता. महाराज कोणते पॅलेस बघायला आले? पण मी ते रे कुठे महाराज? हा. लय मोठे. एवढा मोठा माझा जर काय असता चुकून जरी एवढा मोठा महल चल ना सोबत असलं काहीतरी असतं ना माझं नाद म्हणजे असलं नाद केला असतो ना असली येड पळायला असतं ना लोकांचं. अजून पण महाराज लोक राहतात आतमध्ये बघतो जाताना विचारतो ॲडॉप्ट काय करतंय का मला केलं तर बरं होईल तेवढं निवांत. राजेशाही थाटात उठणार मी रोज राजेशाही खाणार निवांत दाल बाटी चुरमा फुल निवांत. 12-1ला उठणार परत दुपारी 2ला झोपणार परत संध्याकाळ झाली की पडणार बाहेर फुल राडा करणार. चौकात माझा फ्लेक्स असणार तिथं राजे चाललेत. राडा भाई राडा. विचार करा तुम्ही सगळ्यांनी. हे काय म्हणणार मग? हा? सलाम टाकणार सलाम टाकणार मला कंटिन्यू. हा फुटपाथची चाललंय. आता मी राजा नाही आहे ना म्हणून जरा ऐकायला लागते. नाहीतर आता असलं झामझुम काढले असतं त्याच्यावर. आता जास्त बडबड केलं भाडकं बडबड करतोय जास्त. आता कसं आपण लांब ना आलो पुण्यातून आलो म्हणून ऐकायला लागते. आता काढलं असतं वेपन. आता वेपन गाडीत ठेवलंय. वेपन जास्त हे नाही करू शकत घेऊन फिरू नाही शकत. लायसन्स पण गाडीत आहे सगळं. त्याला ठोकलं असतं याला आजचं. ठीक आहे आता सनसेट बघायला आम्ही चाललोय सज्जनगडला. सनसेट बघत आणि गाणं लावणार एक इलाही मेरा जी आहे. फुल राडा भाई राडा. गाईज सिटीच्या आत न जाऊ नका. खूप छोटे छोटे रोड आहेत. लय छोटे रोड आहेत. गाडीच जात नाही. मशीन केवढं पाणी स्वच्छ करायचं. बोर काय वर नाही म्हणजे ते असल्यांना ना ते असल्या लोकांना गोवा बिवा आवडतं. तिकडे जाऊन त्यांना काय काय करत असतं काय असल्या बघ तू थायलंड पटाया असलं बाली बिली असलं सगळं लागतं त्यांना. स्नॅप काय रे जरा बोल ना. जरा थोडं रिलॅक्स होते. थोवडले भाजले. कोणी मारला भाजायला. राईट